महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस म्हणजेच 26 एप्रिल वार शनिवारी आणि या दिवशी खरं तर ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्या गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची या दिवशी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्याच्यानंतर आपल्याला 26 तारखेला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत महाराजांच्या तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर बघा जे नवीन गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे तर त्यांना अजून देखील माहिती नाहीये की गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची नैवेद्य कसा दाखवायचा तर ते मी आज तुम्हाला डिटेलवर सांगणार आहे। तर बघा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला सांगतेच्या दिवशी म्हणजेच स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे। स्वामी महाराजांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। बघा व हे करत असताना अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षक म्हणायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला श्री सुक्त पुरुष सुक्त फलश्रुती म्हटलं नाही तरी चालेल श्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणत आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे। स्वामी महाराजांना चंदन टिका लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे। त्याच्यानंतर महाराजांना हार घालायचा आहे चाफ्याच्या फुलाचं जे काही तुमच्याकडे फुलं अवेलेबल असतील तर ते तुम्ही महाराजांसाठी हार करू शकता फुलं वाहू शकता धूपदीप दाखवायचा आहे आणि महाराजांना सर्वात आवडतं अत्तर म्हणजे हिना तर ते देखील महाराजांना लावून घ्यायचं आहे। मग जर तुमच्याकडे ही मूर्ती असेल तर तुम्ही महाराजांसाठी कंटाटोपी घेऊ शकता या दिवशी। त्याच्यानंतर वस्त्र देखील खरेदी करू शकता महाराजांसाठी वस्त्र घालू शकता। तर बघा हे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला बघा महाराजांसाठी मेन म्हणजे या दिवशी सांगता आणि सेवा काय करायच्या तर बघा तुम्ही या दिवशी तारक मंत्र 11 वेळा म्हणू शकता। महाराजांचा 11 माळी षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तर हे देखील मंत्राचा 11 माळी जप करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण देखील करायचं आहे आणि मेन म्हणजे आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे। तर बघा सकाळी काय करायचं आहे सर्व काही आवरून आपल्याला 10:30च्या आरतीच्या आधी मेन म्हणजे जे शेवटचं आहे 43 ते 53 अध्याय तर ते आपल्याला पठण करायचे आहेत। त्याच्यानंतर 10:30च्या आरतीला आपल्याला महानैवेद्य आरती करायची असते आणि तेव्हाच आपल्याला आपली गुरुचरित्र पारायणाची सांगता देखील करायची असते। तर बघा तुम्हाला 4 नैवेद्याची ताट बनवायची असतात तुमची जी काही इच्छा आहे महाराजांच्या आवडीचं नैवेद्य आहे भाजी पोळी वरण भात चपाती वगैरे तुम्ही काही तुमच्या सोयीच्छेने बनवू शकता। महाराजांच्या आवडीचं घेवड्याची भाजी जे काही तुम्ही नैवेद्य बनवत आहात तर त्या नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी म्हणजेच श्रावणी घेवड्याची भाजी महाराजांना नैवेद्यामध्ये ठेवायची म्हणजे ठेवायचीच आहे कारण 18व्या अध्यायात देखील म्हणजे नाही का गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायामध्ये देखील या म्हणजे नाही का ह्याचं खूप सारं वर्णन दिलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला बघा केंद्रात मठात जिथं कुठं पारायण चालू असतं तर तिथं मेन म्हणजे घेवड्याच्या भाजीचा श्रावणी घेवड्याच्या भाजीचा मान पहिल्यांदा असतो त्याच्यामुळे ते देखील आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांसाठी जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुरणपोळीचा देखील नैवेद्य या दिवशी करू शकता। त्याच्यानंतर पूर्णवर्णाचा नैवेद्य म्हणजेच पूर्णाच्या वाती करून महाराजांना सांगतेच्या दिवशी बघा तुम्हाला जर माहिती असेल केंद्रात जर तुम्ही पारायण केलं असेल तर तुम्ही शेवटच्या दिवशी आपल्याला पूर्णाचे दिवे करायचे असतात। बघा पुरण ताम्हणामध्ये थापायचं चंद्रकोर असं पुरण ताम्हणामध्ये थापायचं असतं आणि त्यामध्ये 21 फुलं पाडून तुपाच्या वाती बघा फुलवाती असतात तर ते 21 फुलवाती त्यामध्ये ठेवायच्या आणि ते आपल्या ग्रंथाची त्या दिवशी खरं तर आरती करायची असते। गणपती बाप्पाची आरती स्वामी महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती नारायणाची आरती आणि आपल्या कुलदेवतेची आरती या दिवशी करून बघा ते 21 जेव्हा आपण फुलवाती हे करतो तो म्हणजे नाही का पूर्णामध्ये थापतो आणि त्याच वाती प्रज्वलित करून त्याच वातीने आपल्याला महाराजांची आरती करायची असते बघा। तर हे आरती झाल्यानंतर आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो बघा आणि त्या म्हणजे नाही का जे आपण पुरण थापलेलं असतं तर त्या पुरणाचं करायचं काय बघा तर ते पुरण आपल्याला कोणालाही द्यायचं नाहीये किंवा वाहत्या पाण्यात म्हणजे सोडून देखील द्यायचं नाहीये तर ते आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करायचं असतं किंवा आपण कलशावरती जो काही नारळ ठेवलेला आहे बघा आपलं
गुरुचरित्र पारायणाचं फळ म्हणजेच ते कलशावरती ठेवलेला नारळ आणि मेन म्हणजे ते पूर्णाचे दिवे केलेले असतात, तर त्यामध्ये सर्व काही फळ असतं. तर बघा आपल्याला त्या कलशावरती जेव्हा तुम्ही नारळ ठेवलेला असतो किंवा मंदिरात केंद्रात सुद्धा आपल्याला एक नारळ बघा घेऊन म्हणजे नाही का त्या पोथीवरती ठेवायला लावलेला असतो खडीसाखर आणि नारळ. तर तो नारळ देखील आपल्याला घरी आणून सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा असतो, बाहेरच्यांना द्यायचा नाहीये. कारण कसं असतं, तुम्ही एवढं 7 दिवस कष्टाने गुरुचरित्र पारायण केलेलं असतं आणि तेच जर तुम्ही कोणीही असू देत बाहेरचं तरी सुद्धा त्यांना एक घास सुद्धा द्यायचा नाही. तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात जेवढी काही व्यक्ती आहे घरातील फक्त, तर त्यांनीच ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे बघा तो श्रीफळ नारळ. तर ते महाराजांचा खरं तर खूप मोठा प्रसाद असतो आपल्यासाठी. तर ते सगळ्यांनी घरगुतीच खायचं आहे. त्याच्यानंतर जो काही पुरणाच्या वाती असतात, पुरण थापलेलं असतं, तर ते देखील तुम्ही प्रसाद म्हणून नंतर पुरणपोळी म्हणून देखील खाऊ शकता. प्रसाद म्हणून ते सर्वांनी खायचं आहे बघा. तर तो देखील महाराजांचाच एक प्रसाद असतो. त्याच्यानंतर 4 नैवेद्य करायचे काय बघा. 4 नैवेद्याची ताटं करायची असतात. एक म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा, ग्रंथाचा आणि मेन म्हणजे आपल्या एक कुलदेवतेचा, असे 4 ताट आपल्याला या दिवशी करायचेच असतात बघा. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा सुरुवातीला हे सांगितलेलं आहेत नियम. शेवटच्या दिवशी सांगतेच्या दिवशी आपल्याला काय करायचंय, 4 नैवेद्याचे ताट करायचे आहेत प्रत्येक. आणि बघा नैवेद्य कसं दाखवायचा आधीच्या देखील मी व्हिडिओ मध्ये सांगितलंय, पण ज्यांना खरंच अजून माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. तर नैवेद्य दाखवायच्या आधी तुम्हाला ह्या 2 बोटांनी पाण्यात बुडवून 2 बोट घ्यायचे, भरीव चौकोन काढायचा, त्यावरती ते प्रत्येक चौकोन असे 4 चौकोन काढून 4 चौकोनावरती 4 नैवेद्याचे ताट ठेवायचे आहेत. त्यावरती प्रत्येक नैवेद्यावरती जे काही तुम्ही पुरणपोळीचा किंवा भाजी भाकरीचा जो काही साधा सिंपल नैवेद्य केलेला आहे, जे काही पदार्थ केलेले आहेत, त्यावरती एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि प्रत्येक ताटावरती आपल्याला तुळशीचं पान घेऊन हे म्हणायचं आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर हा मंत्र म्हणून प्रत्येक ताटावरती 3-3 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तो तुळशीचं पान ठेवायचं आहे बघा. आणि ओम प्राणाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समनाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा बघा असं मंत्र म्हणत दुसरं तुळशीचं पान महाराजांच्या समोर ते ठेवायचं आहे पाण्यात बुडवून. असं तुम्हाला प्रत्येक 4 ताटांवरती तुम्हाला असंच नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे. आणि बघा जो काही ग्रंथाचा नैवेद्य आहे, तर तो तुम्ही आपल्या साध्या गाईला देखील द्यायचा आहे. जर तुमच्या इथं साधी गाई नसेल तर तुम्ही सर्वांनी घरातल्या प्रसाद म्हणून तो नैवेद्य म्हणून आपल्याला म्हणजे प्रसाद म्हणून तो खायचा आहे. आणि जरी तुमच्या इथं साधी गाई येत असेल तर त्या साध्या गाईला तुम्ही नैवेद्य द्यायचा आहे बघा. किती 33 कोटी देवांचा वास हा साध्या गाईमध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी तो ग्रंथाचा जो नैवेद्य आहे, गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य आहे, तो गाईला साध्या गाईला द्यायचा आहे बघा. मी जेव्हा गुरुचरित्र पारायण करते म्हणजे आधी तर मी खूप केलेले आहेत आणि बघा आता महाराजांच्या कृपेने खरं तर मला बसून एवढा वेळ शक्य नाहीये, त्याच्यामुळे खरं तर मी सप्तशती गुरुचरित्र पारायणाला बघा सुरुवात करणार आहे. तर तोच मी ग्रंथ खरं तर पठण करणार आहे या वर्षी. खरं तर महाराजांची इच्छा असेल आता काहीतरी, तर तोच मी पठण करणार आहे. मी श्रीमत गुरुचरित्र ग्रंथ पठण करणार नाहीये. तर बघा प्रत्येक वेळेस मी जेव्हा सांगतेच्या टायमिंगला मी काय करते, 4 नैवेद्य म्हणजे नाही का 4 नैवेद्याचे ताट करते. त्याच्यानंतर ना ते झाल्यानंतर ना बघा जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो मी गायीला देते आणि पुन्हा एकदा म्हणजे आपल्या घरच्या देवांसाठी जो नैवेद्य केलेला आहे तर तो देखील मी गायीला देत असते. आणि मेन म्हणजे पुन्हा एकदा मी 4 नैवेद्य करत असते, 4 कुत्र्यांना, 4 श्वानला. तर ते देखील बघा दत्त महाराजांच्या समोर देखील 4 श्वान, 4 कुत्रे असतात. तर ते मी शेवटच्या दिवशी देखील 4 कुत्र्यांना नैवेद्य सेपरेट बनवून देत असते. तर तो देखील 4 कुत्र्यांना तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता खरं तर. कारण हे सगळं नियम तर गुरुचरित्रामध्ये आहेत. जसं पहिल्या दिवशी करतो तसं तुम्ही शेवटच्या दिवशी देखील, सांगतेच्या दिवशी देखील करू शकता. हे सर्व तुम्हाला करायचं आहे बघा. त्यानंतर फक्त तुम्हाला जे काही स्वयंपाक बनवणार आहात गुरुचरित्र पारायणाच्या सांगतेला, तर त्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण त्या दिवशी तरी टाकायचा नाही. म्हणजे 7 दिवस आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी सुद्धा आपल्याला सांगतेच्या दिवशी कांदा लसूण घालायचा नाहीये. बाकी तुम्ही पुरणाचा वगैरे नैवेद्य बनवू शकता. महाराजांना बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, त्याच्यानंतर घेवड्याची शेंग ते देखील नैवेद्यामध्ये
नैवेद्यामध्ये ठेवू शकता. खीर चपाती जे काही तुमची इच्छा आहे. त्याच्यानंतर महाराजांना कांदा भजी सुद्धा आवडतात बघा. पण खरं तर गुरुचरित्र पारायणाला असं म्हणतात की दत्त महाराजांना म्हणजे नाही का गुरुचरित्र पारायणाला खरं तर कांदा लसूण वर्ज्य असतो. त्याच्यामुळे तुम्ही साधी भजी केली तरी सुद्धा चालू शकतात. तर हे सगळं तुमची जी काही इच्छा आहे, महाराजांना जे काही आवडीचं आहे तर ते तुम्ही यामध्ये गुरुचरित्र सांगतेच्या दिवशी तुम्ही हे सर्व करू शकता. मग अशी सांगता करायची आहे आणि ह्या सेवा देखील तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत. आणि मेन म्हणजे या दिवशी जे काही तुमच्याकडून शक्य आहे तर ते तुम्ही दान धर्म देखील करू शकता. जर घरी तुम्ही पारायण करत असाल तर एखाद्या म्हणजे नाही का जोडप्याला तुम्ही जेवणासाठी बोलवू शकता. त्या जोडप्यांचं म्हणजे नाही का दक्षिणा द्यायची आहे, त्यांना ओटी भरायची आहे. त्या महिलेचे ज्यांना कोणी तुम्हाला म्हणजे नाही का ज्यांना तुम्ही जेवणासाठी आमंत्रित केलेलं आहे त्यांना दत्त महाराजांस्वरूप बघा ते जोडी खरं तर असणार आहे. त्यांना म्हणजे नाही का त्यांना तुम्ही दक्षिणा द्यायची आहे दोघांना. त्या महिलेची ओटी भरायची आहे. तुम्हाला जे काही टॉवेल टोपी असेल तर ते तुम्ही स्वतः सोय इच्छेने तुम्हाला त्यांना द्यायचं आहे बघा. तर अशी आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे. आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे नाही का तुम्ही नंतर बेडवरती झोपला तरी सुद्धा एकदा सांगता झाल्यानंतर बेडवरती झोपला नंतर काही नियम नाही पाळले तरी सुद्धा चालू शकतात. फक्त एवढंच. आणि फक्त शेवटच्या दिवशी सांगता झालेल त्या दिवशी सुद्धा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं म्हणजे करायचंच आहे. कारण तो शेवटचा दिवस आहे. 7 दिवस आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम पठण करायचंच आहे. तर ते देखील तुम्हाला संध्याकाळी नक्की करा. कारण त्या दिवशी आपल्याकडून जे काही चुका वगैरे खरं तर चुका आपण करत नाही पण जे काही आपल्याकडून चुकून होतात त्या चुका तर त्या झालेल्या असतात. त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम देखील पठण करू शकता. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि मेन एक सांगायचं आहे, ज्यांना खरंच काही माहिती समजली नसेल तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेसेज करू शकता. त्यांच्या मेसेजला मी रिप्लाय नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.